नमस्कार मंडळी, MSR बाय दर्शनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल. ब्रेड रोलसाठी मी इथे ग्रीन पीस, कॅबेज, कॅरेट, फ्रेंच बीन्स, पर्पल कॅबेज, कॉलीफ्लॉवर घेतलेले आहेत. या सगळ्या भाज्या बारीक चिरून याचा छानसा आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच स्टफिंग तयार करून घ्यायची आहे. तर सुरू करूया. फिलिंगने एका पॅनमध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे. त्यामध्ये तेल घालते आहे, कारण बटर जे आहे हे जळायला नाही पाहिजे. आता ह्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा केवळ पदार्थाला चव देत नाही, तर फिलिंग गोडसर आणि सुगंधी बनवतात आणि थोडासा क्रंच देखील देतात. त्यामुळे रोल चविष्ट आणि अगदी आकर्षक लागतात. मी ह्यामध्ये थोडंसं मिठाचा वापर करते आहे परतताना, जेणेकरून कांदा जो आहे हा आपला लवकर आता मी ह्या बारीक चिरलेल्या भाज्या ह्या पॅनमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि याला छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि ह्या पॅनवरती आपल्याला एक 5 मिनिटं झाकण ठेवून थोडंसं त्या भाज्या ज्या आहेत ह्या शिजू द्यायच्या आहेत, जेणेकरून त्या भाज्या ज्या आहेत ह्या सॉफ्ट होतील. आणि पुढे आपल्याला पावभाजी स्मॅशरच्या सहाय्याने या भाज्या थोड्या थोड्याशा क्रश करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या आपल्या दाताखाली येणार नाही. आणि मुळात ब्रेडमध्ये आपल्याला ज्या स्टफ करताना आपला ब्रेडही तुटणार नाही आणि आपले रोल्स जे आहेत हे नीट तयार होतील. आता या भाज्यांमध्ये मी लाल तिखट घालणार आहे आणि मिक्स गप घालणार आहे आणि पुन्हा एकदा यांना छान परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मसाले नीट मिसळतील आणि फिलिंगला छान चव येईल. नंतर ह्यात उकडलेला बटाटा घालायचा. बटाटा मिसळल्यानंतर सर्व घटक नीट एकजीव होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचे आहे. नंतर फिलिंगमध्ये वेज स्टॉकची एक क्यूब घालायची आणि हो, आपली स्वादिष्ट फिलिंग ही जी आहे ही तयार आहे. इथे मी आता एका प्लेटमध्ये पाणी घेतलेले आहे. आता या ब्रेडला पाण्यात हलके डिप करायचे आणि नंतर त्याला हलके प्रेस करायचे, जेणेकरून त्यातील जास्त पाणी जे आहे हे निघून जाईल. त्यानंतर आपली तयार फिलिंग्स या ब्रेडच्या मध्यभागी ठेवायची आणि ब्रेडला नीट बंद करायचे. आता हा ब्रेडला ओव्हल किंवा थोडे लांबट आकार देऊन सुंदर ब्रेड रोल्स तयार करायचे आहेत. या स्टफिंगचा वापर करून तुम्ही स्वादिष्ट सँडविच देखील बनवू शकता. मी तुम्हाला याचे एक सँडविच बनवून देखील दाखवणार आहे आता. तर हे असे ओव्हल आकाराचे आकार देत याचे रोल्स बनवून घ्यायचे आहेत. असे बाकीचे रोल्स देखील मी बनवून घेते आणि सँडविच देखील तुम्हाला दाखवते की कसं बनवू शकतो ते. तर इथे आता एक ब्रेड मी घेतलेला आहे आणि मी इथे चिपोटले ड्रेसिंगचा वापर केला आहे.
दोन्ही बाजूला हलकी ड्रेसिंग लावा. त्यानंतर आपली जी तयार केलेली फिलिंग आहे ती ब्रेडवर ठेवायची आहे आणि त्यावरती मोझरेला चीजचा वापर करून आपल्याला टोस्टरमध्ये आता हे सँडविच टोस्टरमध्ये ठेवून सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आहे आणि आपले स्वादिष्ट सँडविच तयार आहे. आता आपले तयार केलेले ब्रेड रोल्स आपल्याला फ्राय करून घेऊया. मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. हे चांगले गरम झालेले आहे. आता एक एक करून ब्रेड रोल्स तेलामध्ये हलके डिप करून फ्राय करायचे आहेत, जेणेकरून ते बाहेरून सोनेरी आणि आतून कुरकुरीत होतील. हलका सोनेरी रंग आल्यावरती रोल्स काढून अगदी ताटात ठेवा, ज्याने अतिरिक्त तेल निघून जाईल आणि आता आपले स्वादिष्ट क्रिस्पी ब्रेड रोल्स खाण्यासाठी तयार आहेत. तर मंडळी, ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.